10 संघ मैदानात उतरले आहेत. विठ्ठलवाडी, त्यानंतर आशू 11 चामुंडा, अमरदीप जलसार, जैन मनवाडी, श्री गणेश नगावे, श्रीकृष्ण चापेवाडी, द्वारकामाई चिखलपाडा, खर्डी भाऊ 11, वळंगी, मायकोप हे 10 संघ असतील आणि त्यामधनं एक संघ आजचा दिवस गाजवणार आहे. थँक्यू सो मच प्रशांत आदवडे सर. एक सुंदर स्पर्धा SP बॉयज ट्रॉफी 2025 हे शानदार आणि जानदार आयोजन. चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा मागील 3 दिवसांपासून व्यतीत झाले. आज 4था दिवस या स्पर्धेचा. सर्वात आधी सर्व प्रेक्षकांचा आपण करूया सहर्ष वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये. एक गुड पर्सनॅलिटी शुभमजी पाध्ये सरांना अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार आणि अतिशय सुरेख पद्धतीची ही स्पर्धा. अगदी रबर क्रिकेटची स्पर्धा या पद्धतीने सुद्धा होऊ शकतं याचं प्रामुख्य मात्र शुभमजी पाध्ये सरांनी मात्र दाखवून दिलं आणि अतिशय दर्जेदार स्पर्धा. मागील 3 दिवस आपण प्रशांत आदवडे सरांचा आवाज, तदनंतर प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकत आलेलो आहोत आणि आजचा दिवस या स्पर्धेचा अगदी 4था दिवस. ज्या पद्धतीने आपण उच्चारणा केली, आज 10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 10 संघातून आज कुठला संघ अग्रेसर असेल हे खूप महत्त्वाचं असणार आहे. परंतु खेळ खूप महत्त्वाचा असेल. इथून जो पहिला सामना आहे जिथे विठ्ठलवाडी आणि आशू 11 चामुंडा स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान होणार ही लढत अगदी आपल्याला पाहायला मिळते. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खूप सुंदर असं मैदान आणि या मैदानावर रंगणारी ही SP बॉयज ट्रॉफी 2025. गेंद और बल्ले के बीच ज़बरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को ज़रूर मिलेगा, क्योंकि इससे पहले लगातार जो 3 दिन का खेल रहा है जिसमें 6 अर्धशतक आए हैं और बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है बल्लेबाजों का. सौरभ का वो विकेट मिडन ओवर वो भी कमाल का था. अनवांटेड रिकॉर्ड भी जो बन गया था सत्यवान का, जैसे कि पिछले साल 2024 की जो अद्भुत कहानी है जिसमें कुणाल का वो कमाल का कट प्रशांत घरात जब वो कवर की तरफ खेलने की कोशिश की गई थी तब हवा में गेंद थी, लग रहा था गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, लेकिन छलांग लगा के कमाल का कैच लपक लिया था. तो उसके बाद में अजय पाटिल ने लाजवाब प्रदर्शन किया और एक हाथ से वो कैच लपका था. तो टूर्नामेंट में बहुत सारे वाव मोमेंट भी हैं. बल्लेबाज मैदान के अंदर पहुँच चुके हैं. प्रारंभिक बल्लेबाज जिनके ऊपर दारोमदार और आज के दिन का पहला मुकाबला. वक्त की बात करें तो समय मैं आपको बताऊंगा 10:07 का समय हो गया है. आशू 11 चामुंडा स्पोर्ट बनाम विठ्ठलवाड़ी, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर है. प्रोलिंग पर जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. विठ्ठलवाड़ी टीम के अतिरिक्त खिलाड़ी को कॉम्बॉक्स में आना है. विठ्ठलवाड़ी टीम ज्या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे. बहुत ही इंपॉर्टेंट मैच है. अनिकेत आदित्य प्रारंभिक बैटर, फील्डिंग फ्लाइंग स्लिप पर एक खिलाड़ी बिल्कुल हमेशा होता है, लेकिन अभी वो थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ है. पॉइंट कवर उसके साथ एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर है, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइन लेग पर खिलाड़ी. गेंदबाजी का पार्टनर समझते राहुल, फ्रंट लाइन गेंदबाज है. नगावे विलेज एंड से गेंदबाजी करेंगे. इस ओवर की पहली गेंद बहुत अच्छी गेंद थी, आगे बिल्कुल गेंदबाजी करते हुए और लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. गेंद को ड्राइव किया गया था, स्ट्रेट ड्राइव था, बहुत ही अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज अनिकेत का. अनिकेत ऑन मार्क, इस सिंगल के साथ बल्लेबाज का खाता खुला. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. चांगली सुरुवात आहे. पहिली धाव अगदी बॅटच्या साह्याने घेतले. आदित्य आणि अनिकेत एकाच राशीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या दिशेने. तर राहुल याला अगदी आपण पाहता या पहिल्या षटकाकरिता 5 षटकांचा सामना आणि ज्यामध्ये हे पहिलं स्पेल राहुल गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला वळवले चेंडू अगदी आपण पाहताय मिड ऑन क्षेत्रातनं ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल एक सिंगल धाव अगदी अधोरेखित झाले आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 2 अंकांवर. आदित्य और अनिकेत दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला और दोनों बल्लेबाज जो है ना सीधे बल्ले से बल्लेबाजी कर रहे हैं. इस वक्त राहुल की ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. अपनी बॉलिंग मार पर तैयार है सामना करने के लिए अनिकेत. ऑफ टाइम के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है. आज के दिन का पहला वाइड बॉल मिस्टर एक्स्ट्रा. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. आदेश इंपॉर्टेंट है, अगर आप बतौर गेंदबाजी कर रहे हैं, फ्रंट लाइन गेंदबाज है तो आपके ऊपर जिम्मेदारी अच्छा स्टार्ट करके देंगे तो बिल्कुल एक बार फिर नेक्स्ट गेंदबाज के लिए फायदा हो जाएगा. नक्कीच लेंथ आणि लाईन त्याकरिता खूप मायने राखणार आहे आणि सुरुवातीचाच अगदी 2 चेंडू बॅटची अगदी स्निक लागले. चेंडू अगदी आपण पाहताय फाईन लेग रिझनमध्ये चेंडूला फील केलं जाते. एक सिंगल धाव ज्या पद्धतीने आपण सर उल्लेख केला की इथून सुरुवात खूप महत्त्वाची असेल गोलंदाजाकरिता, तशीच सुरुवात फलंदाजांना सुद्धा हवी. सिंगलच्या मदतीने अगदी इथून धावसंख्या अधोरेखित झाले 4 अंकांवर.
कोई भी बड़ा स्ट्रोक नहीं है, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन राहुल द्वारा। ओह सुंदर गेंदबाजी, टप्पा खाने के बाद तो उछालता लेकिन गति ज्यादा नहीं थी, रुक कर गेंद आई और सेट पर खेलना तो चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पा रहे। जैसे कि सिक्के के दो पहलू होते हैं, एक तरफ गेंदबाज एक बेहतरीन स्टार्ट करना चाह रहा है, उसी तरह से बल्लेबाज भी चाहेगा। दोनों का प्लान ए तैयार है, लेकिन दोनों का प्लान ए सक्सेसफुल नहीं होगा। एक टीम का प्लान ए सक्सेसफुल हो सकता है और मजा आएगा। 5 रन बगैर किसी नुकसान के इस मुकाबले में दोनों बल्लेबाज संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। या सत्राची सुरुवात आहे आणि नक्कीच हळूहळू मात्र या धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर होतील. दोन्ही फलंदाज त्याकरिता प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, अगदी या जमिनी लगत हा स्ट्रोक अगदी आपण पाहत आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल, एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 6 अंकांवर. या षटकानंतर प्रशांतकडे आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. इट्स अ वाइड बॉल, बहुत महत्वपूर्ण मुकाबला. राहुल की गेंदबाजी अगर बात करें तो आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं. इस विकेट की अगर बात करें तो अभी यहाँ बारिश नहीं है, तो इसका फायदा वैसे बल्लेबाज उठाना चाहिए, लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी राहुल द्वारा, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर मिड विकेट पर गेंद को खेला गया, जैसे कि मैंने अभी बताया था आपको, अब मौका मिलेगा. ये आसान विकेट है, इसका फायदा उठाने की जरूरत. गेंद बाउंड्री लाइन के बाहर मिड विकेट क्षेत्र में शानदार सिक्सर. स्ट्रोक चांगला होता, अगदी थोडासा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि मिड विकेटला अगदी भेदून क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सरळ निघून गेला. एक फ्लॅट षटकार आणि जी सुरुवात झाली होती ती थोडीशी संत होती प्रशांत सर, परंतु जो अंजाम मिळाला या षटकामध्ये तो खूप महत्त्वाचा होता आणि जो मोठा फटका आला त्याने धावगती अगदी आपण पाहताय 13 अंकांवर. खूप सुंदर आणि दर्जेदार प्रक्षेपण प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि आज सिद्धू यांचा वाढदिवस सुद्धा आहे, जे प्रो लिंकचे अगदी मुख्य ऑपरेटर आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस. त्यांना सुद्धा या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. 13 अंकांवर धावफलक. सुरुवात याच पद्धतीने होणं खूप महत्त्वाची बाब आहे आणि ती सुरुवात झाली प्रशांत सर. जी हाँ, जो आखिरी गेंद थी अपने स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश की, तब जाकर वो बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बैटर ने खेल दिया. आदित्य के बल्ले से इनके पारी का वो पहिला सिक्सर. आणि मैदानावरती बघा काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन नाही केलं तर आदेश तुम्हाला पेनल्टी लागणार. धावसंख्या 13. काही वेळाकरता खेळ निश्चित थांबलाय मैदानावरती. प्रोलिंक स्पोर्ट रंगतदार सामने तुम्हाला बघायचे असेल, प्रोफेशनल क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा असेल तर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करावं लागेल. काही क्षणासाठी आदेश खेळ थांबेल. आपण आताच उल्लेख सिद्धूचा केला. सिद्धू ज्यांचा वाढदिवस आहे, प्रचंड अनुभव आहे निश्चितच अपडेटर म्हणून. सध्या 2 ठिकाणी बांद्रा या ठिकाणी देखील प्रोलिंगच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सिद्धू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस. सिद्धू बाबा तुझा वाढदिवस, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो. खेळ काही क्षणासाठी थांबलाय परंतु तो सुरू होणार आहे. शुभमजी पाध्ये अगदी ऑर्गनायझर आहेत या स्पर्धेचे. मागील 4 सीझन खूप महत्त्वाचे होते आणि जो 5वं सीझन अगदी आपण पाहताय आणखी वेगळेपणाने. आणि सुंदर असं हे मैदान आहे आणि या सुंदर अशा मैदानावर अगदी SP बॉयज ट्रॉफी. शुभमजी पाध्ये अगदी आपण पाहताय या स्पर्धेचे शिल्पकार, अर्थातच स्पेशल पर्सन ज्यांना मी नेहमीच म्हणत असतो आणि ते शुभमजी पाध्ये सरांना अगदी आपण पाहताय. इथून अगदी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. काही अडथळ्या होत्या परंतु त्या पुन्हा एकदा सुरू होत असताना पाहायला मिळतंय. पहले ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर 13 रन बगैर किसी नुकसान के. आदित्य 8 पर खेल रहे, बहुत ही महत्वपूर्ण पारी. इस बार बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी. गेंदबाजी में बिल्कुल इस वक्त पहले ओवर का खेल समाप्त हुआ तो उसके बाद में परिवर्तन हुआ है.
ये गेंद बिल्कुल बढ़िया थी, टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं और फुल लेन या एक बार गुंडे स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं आदेश। तो इसका फायदा जो है ना गेंदबाजों को मिल रहा है। वैभव शुरुआत बहुत बढ़िया करते हैं। सुरुवातीमध्येच तुमचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो, जिथे विकेट अगदी ड्राय आहे. ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला उल्लेख केला की ड्राय विकेट असल्या कारणास्तव फलंदाजांना थोडंसं बेनिफिट आहे, म्हणजेच त्याचा फायदा तुम्हाला उचलावा लागेल. परंतु गोलंदाजाला काय करायचं आहे, इथे आपल्यामध्ये असलेलं व्हेरिएशन तुम्हाला मैदानाच्या दिशेने दाखवायचं आहे आणि कुठल्या क्षणी काय व्हेरिएशन करायचं आहे ही कला तुमच्यामध्ये अवगत असणं खूप इम्पॉर्टंट असेल. आदेश विकेट ड्राय आहे त्यामुळे ट्राय जास्त करावं लागेल, फ्रूट सॅलड गोलंदाजी करावी लागेल वैभवला. आणि जसं स्टार्ट तर खूप चांगला केला आउट ऑफ द स्टंप. जेव्हा आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते तेव्हा बॅटिंग करणं सोपं नाही आहे, कारण टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये ऑनसाईडला जास्त फटके मारले जातात. तर अशा वेळेला जे तंत्रशुद्ध बॅट्समन आहेत ते ऑफसाईडला देखील खूप चांगले बॅटिंग करत असतील तर समोरच्या गोलंदाजाला तुम्ही अनसेटल करू शकता. ॲज अन मेरिट ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की ज्या दिशेने चेंडू होते त्या दिशेने खेळण्याची कला ही फलंदाजाला अवगत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. 13 या अंकांवर आतापर्यंत एकही गडी बाद नाहीये. 1.1 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. या स्पेलमध्ये वैभव याला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. आदित्य आणि अनिकेत अशी जोडी आहे मैदानाच्या दिशेने. विडन बॉच केलं समोरच्या दिशेने, कणखर फटकाय, क्षेत्ररक्षक त्या दिशेने, योग्य ते जजमेंट, अगदी सीमारेषा अलीकडे चेंडूला चांगल्या पद्धतीने पिक केलं, योग्य ती हाताची ओंजळ, विकेटचं होते पतन, पहिला धक्का. इस बार से खेलना चाहते थे बॉलर के सर के ऊपर से गेंद चले गई लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है, सतर्क सावधान और अपोनेंट टीम का हुआ नुकसान. बढ़िया गेंदबाजी, जैसे कि हम बात कर रहे थे गेंद के मेरिट के हिसाब से आपको बल्लेबाजी करना आना चाहिए, तो गेंदबाज को अपनी फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी करना भी आना चाहिए. ये दो चीज़ें इंपॉर्टेंट है. और स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर अनिकेत की पारी समाप्त. वैभव ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिला. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में, जहाँ तक खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. अभी थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा और बल्लेबाज बिल्कुल सीधे बल्ले से खेलना चाहते थे, तब जाकर आपका जो बॉडी का बैलेंस है वो भी आगे आना चाहिए. अगर ये आगे आ जाता तो बिल्कुल यही गेंद जो है ना लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर जाती है. आपने जरूर सीधे बल्ले से खेला था, लेकिन थोड़ा सा मुझे लगा कि ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद जो आप खेलना चाहते थे लॉन्ग ऑन या बॉलर के सर के ऊपर से वो चलेगी वाइडिश लॉन्ग ऑफ पर. वह बहुत ही शानदार कैच. स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर. नेक्स्ट बॉल वैभव, यावेळेस दर्जेदार ऑन साईडला अगदी आपण पाहताय फाईन लेग क्षेत्रातनं चेंडू सरळ निघून गेला. हा दुसरा मॅक्झिमम या इनिंग मधील अप्रतिम स्ट्राईक. अगदी थोडासा चेंडू अगदी आपण पाहता डाऊन द लेग होता, अंगावर टाकण्याचा प्रयत्न आणि तो अगदी अंगलट आलाय गोलंदाजाच्या. 6 धावा, षटकार. नहीं, इसके बल्ले से जबरदस्त स्ट्रोक, टप्पा खाते उछाल जरूर मिला था, लेग स्टंप की तरफ गेंद थी, घूम कर खेल दिया और दोबारा वही अंजाम. दे घुमा के बल्लेबाजी कर रहे हैं, इस बार भी बल्ला घूमा और मैदान झूमा. लगातार बैक टू बैक ये दूसरा छक्का. आणि पुन्हा एकदा तीच चुकी. आता अगदी चेंज ऑफ पेस केलं होतं. असं म्हणायचं झालं तर गोलंदाज काय करणार आहे हे फलंदाजाला ठाऊक होतं. अगदी बॅकफुटला गेले, अगदी जागा बनवली आणि सरळ चेंडूला पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये फेकून दिलं. बॅक टू बॅक 2 इन अ रो. 25 रन्स होना काळ एक गडीच्या मोबदल्यात. आतिश देखिए किसके गहराई का बहुत बढ़िया इस्तेमाल कर रहे हैं नैनेश और उसका फायदा मिल रहा है. और गेंदबाज को टेलीग्राम मिल रहा है, लेकिन उसका कुछ ज़्यादा गेंदबाज को फायदा नहीं मिल रहा है. स्कोर 25 1 विकेट के नुकसान पर. इस बार ऑनसेट पर पुल किया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन लेने का मौका. सेंसिबल बल्लेबाजी, आपने 2 बड़े स्ट्रोक जड़े हैं, छक्का जड़ा. अब 13 पर कहते हैं 3 गेंदों में 26 रन 1 विकेट के नुकसान पर है. इस ओवर में स्टार्ट वैभव का अच्छा था, लेकिन पिछले 3 गेंदों में 13 रन आए हैं. मॅच्युरिटी फलंदाजी ज्या पद्धतीने अगदी आपण पाहतो ना, याला म्हणतात इनिंग बिल्ड करणं. 2 षटकार आल्यानंतर एक सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडला गेलेत. चांगल्या पद्धतीची फलंदाजी. फुलटॉस चेंडू ऑन साईडला, हा तोफा होता आणि दोन्ही हाताने स्वीकार केलाय फलंदाज आदित्य याने. मॅक्झिमम हिट, स्क्वेअर लेगला भेदून गेलाय चेंडू 6 धावेंकरिता. ये खुशियां, फुल टॉस बॉल इसके ऊपर प्रहार किया गया, गेंद बॉडी लाइन के बाहर जा रही है. शानदार स्ट्रोक, फुल टॉस पर बल्लेबाज बॉस बन गए.
शानदार बल्लेबाजी बनैनेश द्वारा, कमाल की बल्लेबाजी आदित्य कर रहे, 2 ओवर और 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 32 रन 1 विकेट के नुकसान पर। अनिकेत बैक टू द पेमेंट चले गए। आदित्य, इस मैच में नैनेश और बल्लेबाज आदित्य के बीच एक बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी जिसमें वो आक्रमण कर रहे हैं, गेंदबाज को अनसेटल किया गया, वैभव महंगे साबित हुए हैं। कंट्रोल आहे अगदी या इनिंगमध्ये, दोन्ही फलंदाजांचा कंट्रोल आहे. एकीकडे आदित्याने चांगला खेळ केलाय तर दुसरीकडे आणखी फलंदाजाने मात्र एक पोषकता दर्शवली आणि या पोषकतेमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं असेल ज्यामध्ये 13 धाबा होत्या आणि या षटकामध्ये आलेले 3 मोठे फटके. धावफलक 19च्या घरात गेलं दुसऱ्या षटकामध्ये आणि आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे आशू 11 चामुंडा हा संघ. मोठा फटका मारण्याचा मानस, जास्तीत जास्त एलिव्हेशन आहे. ओहो, क्षेत्ररक्षकाने केलेली ही मिस्टेक. पोझिशन मध्ये व्यवस्थित आले नाही. लॉंगॉनच्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक तटस्थ होते. ज्या वेळेस हवा मात्र चालली असते ना आपल्या अगेन्स्ट, तेव्हा तुमचं कंट्रोल हे गोलंदाजाच्या माध्यमातून तर असतंच, परंतु ॲज अ क्षेत्ररक्षक तुम्ही किती शार्प आहात हे खूप महत्त्वाचं असतं इनफिल्डमध्ये. आदेश, हा पकडण्यासाठी तुमच्याकडे चतुराई लागते, चपाळी लागते, लवचिकता लागते आणि शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत चेंडूवरती नजर असणं, एक चांगली पोझिशन बनवायची आहे आणि झेल पकडायची. ती चांगली पोझिशन बनवू शकलं नाही, जजमेंट चांगलं नव्हतं त्या ठिकाणी आणि त्यामुळे हा झेल सुटलेला आहे. राहुल, दूसरा ओवर बहुत ही महत्वपूर्ण है, ऑन साइड की तरफ पूर करना चाह रहे थे, फिलहाल गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी. मिड विकेट पर एक खिलाड़ी एक काउ कॉर्नर पर है, काउ कॉर्नर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है. रन संख्या कुल मिलाकर 35 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. 5 ओवर का यह मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण मैच है, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं. 35 धावा स्कोर कार्डवर अगदी आहेत. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लिव्ह केल्या चेंडूला अगदी पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले. 36 रन्स ऑन अ कार्ड. ये बॉल आपको दोबारा डालना पड़ेगा. राहुल फ्रंटलाइन गेंदबाज है, अभी तक 8 गेंदों में 16 रन इन्होंने खर्च किए हैं. 35 1 विकेट के नुकसान पर. थोड़ा रुक गए और गेंद को हुक करना चाहते थे, लेकिन टप्पा खाने के बाद ज़्यादा उछाल नहीं था. ये भी गेंद की बात करें तो आदेश, गेंद जो है ना रुक कर आई तो टाइमिंग करना थोड़ा मुश्किल हो गया. गति परिवर्तन राहुल ने किया था. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 37 रन 1 विकेट के नुकसान पर. आशु 11 चामुंडा स्पोर्ट पहले बल्लेबाजी करते हुए. अगदी मनसुबे क्लिअर आहेत दोन्ही फलंदाजांचे की इथून थोडासा ट्रॅक चेंज करायचा आहे, कारण की धावेंची गती वाढवायची आहे. परंतु खूप चांगल्या पद्धतीने अगदी आता आपण पहा समोरनं अगदी चेंडूला फिरवलं, बाहेरच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरनं चेंडू अगदी आपण पाहत आहे अगदी वळाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातखंडामध्ये डॉट बॉल. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला ये दोनों टीमों के लिए. इस बार सुंदर स्ट्रोक, लाजवाब टाइमिंग, बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए हवाई यात्रा पर 6 रन. अगदी आता अगदी आपण पाहू शकाल चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता आणि बँग त्या पद्धतीने अगदी लॉंग ऑनला क्लिअर केला. आणि रबर बॉल जेव्हा जेव्हा कनेक्शन योग्य असेल ना तेव्हा तेव्हा अगदी आपण पाहताय हवाई सफर करत असताना चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक होता ज्याने धावसंख्या पुन्हा एकदा अग्रेसर झाले. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचले. 43 रन्स ऑन अ कार्ड. 43 या अंकांवर हे धाव फलक. या अगोदर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु हलकीशी लेन चुकली आणि त्यावर अगदी फलंदाज तुटून पडले. एक चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आणि 6 धावा मिळाल्या. आकुटप्प्याची लेंथ होती, हलकीशी लेंथ खेचली, तदनंतर बाउन्सने बीट झाले फलंदाज. अगदी शैली अगदी आपण पाहू शकाल. स्ट्रोक जो खेळण्याचा प्रयत्न होता तो मनसुबा अगोदरच क्लिअर केला होता की बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा थांबून आला ज्यामध्ये बाउन्स होता आणि त्याने बीट झाले फलंदाज. टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था, उसके बाद में गेंद हरकत भी कर रही थी तो बल्लेबाज गेंद के करीब नहीं थे, लाइन में नहीं थे. 3 ओवर, पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में 19, तीसरे ओवर में 11 रन. 3 ओवर की कहानी समाप्त हुई है. दर्शक जो अभी हमारे साथ जुड़े, मैं आपको बताना चाहूँगा विट्ठल बन ने टॉस जीता था, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था. आशु 11 चामुंडा स्पोर्ट को निमंत्रित किया गया था, बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया गया था. अब चक्कर स्कोर 3 ओवर के बाद रन संख्या 43 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. रबर बॉल का टूर्नामेंट है और आदेश यहाँ आप देख सकते हैं आपके सामने बिल्कुल एक स्टैंड है और उसके बावजूद मिड विकेट पर एक स्टैंड, उसके बाद में आप जा सकते हैं विकेट कीपर बिल्कुल बॉलर के पीछे आप जा सकते हैं, वहाँ एक स्टैंड है.
और कवर पर एक स्टैंड है, एक स्टैंड हमारे कॉम्बॉक्स के लेफ्ट साइड की तरफ है, यहाँ बैठने के लिए पुख्ता इंतजाम कॉम्बॉक्स है। रबर बॉल के लिए सबसे बेहतरीन टूर्नामेंट है, पूरे रबर बॉल के लिए सबसे बेहतरीन एक टूर्नामेंट तो आप देख रहे हैं, और उसके साथ एक बहुत ही खूबसूरत ग्राउंड जिसमें स्टैंड है। और ये देखिए कमाल का स्ट्रोक है, गेंद को हुक किया, 6 रन को बुक किया, शानदार स्ट्रोक। लेंथ पुन्हा एकदा मागे होती आणि आधीपासूनच जी प्रयत्न होते ना फलंदाजाचे ते अगदी बॅकफुटला अगदी आपण पाहू शकाल आणि त्या पद्धतीने अगदी चेंडू मिळाला आणि सरळ चेंडूला हुक केलं, फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी जाऊन चेंडू सरळ फेकून दिला 6 धाब्यांकरिता। ज्या पद्धतीने आपण उच्चारणा केली प्रशांत सर की ज्या पद्धतीचं हे मैदान आहे ते अतिशय सुरेख आहे। म्हणजे एखादं स्वप्न पाहावं आणि ते स्वप्न जसं सत्यामध्ये साकारावं ना त्याच पद्धतीची स्पर्धा आहे। म्हणूनच मी शुभमजी पाध्ये यांचं वर्णन केलं स्पेशल पर्सन, आणि या स्पेशल पर्सनची ही स्पर्धा एसबी बॉयज ट्रॉफी। वेडीचं मैदान निश्चितच जिथे हिरवळ आहे, सिमेंटची विकेट आपण बघितो पूर्ण बनवलेली आहे बऱ्यापैकी। आता जे क्रिकेट आहे तिथे ते चिखलात क्रिकेट चालतं, म्हणजे पाऊस पडला की प्रचंड पावसाचं पाणी आणि चिखल या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, पण इथे नाही, सिमेंटची विकेट पूर्ण बनवलेली गेलेली आहे। आउटफील्डमध्ये आपण हिरवळ पाहू शकता। स्टँडचा उल्लेख एवढ्यासाठी करतो की संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं रबर बॉलच्या स्पर्धेकरता असे स्टँड कुठेच नाही आहेत। पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा, महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्पर्धा, सर्वोत्तम ग्राउंड, सर्वोत्कृष्ट खेळ इथे करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं आहे। अर्थातच याची देही याची डोळा आणि क्रिकेटचा हा दैवित्यमान सोहळा जो एसपी बॉयज ट्रॉफी आपण पाहताय पुन्हा एकदा त्याच दिशेने ती लेंथ अगदी आपण मागे ठेवू शकत नाही। अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का अपमान, मिळतील दाबा 6 षटकार। क्या बल्लेबाजी कर रहे, बहुत ही शानदार प्रदर्शन इस मुकाबले में नैनेश द्वारा। और जब इनको शॉर्ट पिच गेंद मिली ना तब जाकर वो टूट पड़े, और टप्पा खाते उछाल था और गेंद मिडल स्टंप से बिल्कुल लेग स्टंप की तरफ जा रही थी, बल्लेबाज सफल हुए, ऑफ स्टंप के बाहर आए और गेंद को फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। दर्शनीय स्ट्रोक नैनेश का, नैनो में बहुत बड़ा सपना लेके आए इस वक्त नैनेश 4 छक्के जड़ चुके हैं। दोबारा उसी एरिया में इस बार चौका मिलेगा। मैग्निफिसेंट बैटिंग, दिया मौका और जड़ दिया शानदार चौका, खराब गेंदबाजी गेंदबाज द्वारा। लेंथ बघताय पुन्हा एकदा मागे आहे आणि फाईन लेग आणि जे लॉंग लेगचं क्षेत्र आहे ना ते थोडंसं कुठेतरी बाउंड्री लाईन कमी आहे, म्हणजे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, म्हणून ही मनस्थिती फलंदाजाच्या माध्यमातून आहे। परंतु गोलंदाजाला येथे तुमची लेंथ आहे ना ती हलकीशी मात्र कुठेतरी बदलावी लागेल, काहीतरी वेगळं पण हे आपल्यामध्ये आणावं लागेल। जर या लेंथने गोलंदाजी झाली प्रशांत सर तर नक्कीच फलंदाज हवी होणार आहेत। आदेश इन्होंने चेंज किया, पहले राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए आए थे, उसके बाद में ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए आए, लेकिन लेंथ लाइन में बदलाव करना बहुत जरूरी। लेंथ में बदलाव नहीं है, वो शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है, इसलिए बैकफुट पर खेलने के लिए समय मिल रहा है नैनेश को। आगे और फुल टॉस, इस बार बल्लेबाज बने बॉस। नैनो में सपना, और सपनों में बिल्कुल ये बॉल दिखाई दे रहा है, ये खिलाड़ी है कासम कास, शानदार स्ट्रोक, लाजवाब बल्लेबाजी, सिक्सर। नैनेशने खेळलेला हा फटका म्हणजेच नयननम्य दृश्य हे प्रो लिंकच्या माध्यमातून सुद्धा दाखवलं गेलं। ऑन स्क्रीन अगदी आपण पाहताय नैनेशाला काय जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत करून दाखवले। ब्लॉकरला डिलिव्हरी होती, खोदून काढले या चेंडूला, क्षेत्ररक्षक घेतोय वाईडिश काव कॉर्नर सीमारेषा लगत, परंतु हलकीशी मिस्टेक झाली, थोडासा वेळ घेतला क्षेत्ररक्षकाने आणि तेवढा वेळ पुरेसा होता दुसऱ्या धाबेकरिता। या 2 धाबा अगदी कंप्लीट होत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले 67, गुड टोटल। बिल्कुल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है अभी तक, मोमेंटम बल्लेबाजों के पास। हेलीकॉप्टर के लिए तैयार थे, लेकिन ऑफ स्टंप के थोड़ा बाहर फुल टॉस गेंद थी, इसलिए खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन मजबूरन ये शॉट जो है इनको स्टक कवर की तरफ खेलना पड़ा है। स्कोर 68 रन, 68 for 1। दूसरे विकेट के लिए आदेश बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी, नैनेश अनसेटल कर रहे हैं गेंदबाजों को, बहुत बढ़िया तरीके से डोमिनेट करते हुए, लाजवाब बल्लेबाजी करते हुए 5 छक्के 1 चौका जड़ चुके हैं। अनिकेत एक इंपॉर्टेंट पारी बिल्कुल इनने स्टार्ट अच्छा किया था, 3 रन बहुत महत्वपूर्ण। अनिकेत की पारी समाप्त हुई है, आदित्य का रोल बहुत इंपॉर्टेंट है, इंपॉर्टेंट पारी अपने टीम के लिए वो खेल रहे हैं, और स्कोर 68 रन, 68 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। जी लेंथ होती ना शेवटच्या 2 चेंडूंवर ती खूप इम्पॉर्टंट होती, अगदी ब्लॉक हॉलला डिलिव्हरी जाताळल्या गेल्या आणि त्याचंच कारण आहे की आतापर्यंत जी धावसंख्या आहे ना ती योग्य त्या स्थितीमध्ये 68 धावा 4 षटका गणिक। ज्या पद्धतीची सुरुवात झाली ना
त्याला आता अंजामापर्यंत नेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की नेहमीच आपण म्हणतो ना की जी सुरुवात झाली त्याला जर तुम्ही कन्वर्ट केलं नाही तर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. परंतु या शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा इथून प्रयत्न करावे लागतील की जी धावसंख्या 80च्या वरती जाणार आहे त्याला कुठेतरी रोखणं खूप इम्पॉर्टंट असेल. एकदम छान गोष्ट तुम्ही पुन्हा एकदा लोकांपर्यंत आणलीत. कारण नाण्याची दुसरी बाजू आहे. एका बाजूला धावांचा वेग प्रचंड आहे. अशा वेळेला ब्रेक लावण्याकरता तुमच्याकडे हुकुमाचा एक्का असणं गरजेचं आहे. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कॅप्टनचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये भारत पराभूत का झाला त्याची अनेक कारणं आहेत. त्यावरती आपण नंतर चर्चा करू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. टप्पापर्यंत थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा वळणारा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण बघितलं की हा चेंडू बळतोय. त्यानंतर तो सोडून दिला. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती कल्पेशने डॉट टाकलाय. 68 धावा. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू होता. हलकसं वळण घेतलं या चेंडूने. कल्पेशाला अगदी आपण पाहताय विथ द बॉल नाही अगदी ही गोलंदाजी होत असताना दोन्ही फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने खेळ केलाय दोन्ही फलंदाजाने. नैनेश असतील तदनंतर आदित्य असतील. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्तच्या स्वरूपाने आता धाबा मिळत आहेत. पहा याच धाबा कुठेतरी तुमच्या अडचणीमध्ये वाढ करणार आहेत. आधीच धाबा खूप मोठ्या प्रमाणात गेल्यात आणि त्यामध्ये एक्स्ट्राच्या धाबा या कुठेतरी बोनस असतील समोरच्या संघाला. जी हाँ, मिस से एक्स्ट्रा बहुत ज़्यादा आ रहे हैं और उसके कारण रन बहुत तेज़ी के साथ बढ़ते. एक तरफ नरेश का बल्ला बोल रहा है. बहुत लाजवाब बल्लेबाजी उन्होंने की है. गजब का प्रदर्शन रहा है आदित्य और नरेश का. दूसरे विकेट के लिए जो साझेदारी है वो बिल्कुल सरदर्द का कारण बनी हुई है विट्ठलवाड़ी टीम के लिए. आशी 11 चामुंडा स्पोर्ट टप्पा खाती ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद. वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. सादिक राजापुरकर वहां मौजूद है और वाइट बॉल के साथ मिस्टर इस्टा के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या टोटल बन गया 72 सादिक राजापूरकर आणि तदनंतर नितेशजी कदम अशी दोन पंचांची जोडी मैदानाच्या दिशेने. अतिरिक्त धावेंची भरणी ही मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव ती स्कोर कार्डवर अगदी मिळेल. बॅकफुटला पुन्हा एकदा होते. वेट अँड वॉच करून खेळण्याचा प्रयत्न जिथून हलकसं मिसटायमिंग स्ट्रोक फक्त आणि फक्त सिंगल येईल. स्वतः गोलंदाज जाऊन फील्ड करतील आणि एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येईल. नैनेश के ऊपर दारोमदार है. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी वो कर रहे हैं. एक तरफ आदित्य सेंसिबल बल्लेबाजी करते हैं उनको ज़्यादा मौका दे रहे हैं. ये साझेदारी तोड़ने के लिए बुलाया गया कल्पेश को लेकिन वो रिदम के साथ गेंदबाजी नहीं कर पा रहे. नगाबी विलेज एंड से गेंदबाजी कर रहे हैं. बहुत महत्वपूर्ण ओवर. टप्पा खाते उछाल मिला. बहुत अच्छी गेंद. इस बार क्या करने की कोशिश करे कुछ समझ में नहीं आ रहा है बल्लेबाज. नीतीश कदम क्या इशारा करने वाले हैं. क्या क्रॉसिंग देखना चाह रहे बल्लेबाज. आदित्य आउट या नैनेश वो देखा जाएगा. आदित्य आपको रुकना पड़ेगा. कुछ देर के लिए रुकना पड़ेगा. अंपायर वाइट बॉल. वाइट बॉल और उसके बाद में वो क्रॉसिंग. दो चीजें आपको देखनी है. साजिद लाला हमारे साथ हैं लीजेंड खिलाड़ी और अंपायर. कुछ देर के लिए खेळ रुका हुआ. अमरदीप जलसार जनमान वाडीव संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी यायचे. अमरदीप जलसार जनमान वाडीव दोन्ही संघांनी फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. टॉस पूर्वीच अमरदीप जलसार आणि जनमान वाडीव संघानं इथे अपनी प्रवेश फी जमा करायची आहे. नैनेश को जाना पड़ेगा मैदान के बाहर. सेट बल्लेबाज बहुत उम्दा बल्लेबाजी कर रहे थे. वाइट बॉल के बारे में इट्स ए फेयर डिलीवरी. तो दो चीजें साजिद लाला साहब ने देखी और उसमें से सेट बल्लेबाज एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे थे आदेश. बीच मैदान पर नैनेश लेकिन रनआउट का विकेट. सबसे ज्यादा दुख कब होता है बल्लेबाज को. सेट है और रनआउट हो गए. रनआउट हो गए तो नैनेश को बहुत दुख होगा. अपसेट आहेत थोडेसे परंतु आपल्या संघाकरिता खूप महत्त्वाचं योगदान त्याने अगदी दिले. योग्य त्या दिशेने आपली धावसंख्या अगदी नेऊन ठेवले. रनआउटच्या रूपाने अगदी बाद झालाय ते थोडंसं दुःख असेल परंतु स्ट्राईक घेण्याचा थोडासा मोह होता. यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीची चाणक्यगिरी दाखवली आणि त्या दिशेने अगदी विकेट मिळाले. विकेट अगदी रनआउटच्या स्वरूपाने आले असले ना थोडीशी राहत की सास असेल यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या संघाला. जी आदेश आपने बिल्कुल सही फरमाया. रनआउट का विकेट जो है ना विट्ठलवाड़ी टीम के लिए चाहिए था.
विकेट की जरूरत थी, वो विकेट मिला। नए बैटर आएंगे तो कहानी बिल्कुल बदलने वाली है। अब देखिए एक तरफ 40 पर बल्लेबाजी करते दैनिश, वो रन आउट हो गए ना, तो कमबॅक करने का मौका कल्पेश को मिलेगा, कमबॅक करने का मौका विठ्ठल को मिलेगा। आणि क्रिकेटचा हा खेळच कमबॅक करिता विशेष करून ओळखला जातो. ऑप्शनच्या बाहेर थोडासा हा चेंडू, पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. आता स्ट्राईक घ्यायचे आहे केणने. दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. खराब चेंडू सुद्धा आहे, परंतु पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपाने आणखी एक विकेटचं पतन होत आहे. विकेटचं पतन जाईल, फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू अगदी आपण पाहत आहे, खूप बाहेर होता, जवळजवळ अगदी आपण पाहत आहे पॉपिंग क्रीज सुद्धा त्या ठिकाणी कमी पडेल. एवढ्या बाहेरच्या पद्धतीने मात्र हा चेंडू हाताळला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपाने विकेट मिळाले. एक रनआउट इसी ओवर में आपने देखा था। सेट बल्लेबाज नैनेश, उसके बाद में बल्लेबाज दक्षल आए थे बैटिंग करने के लिए, अपना विकेट सैक्रिफाइस किया आदित्य के लिए। तीसरे विकेट का पतन अशु 11 चामुंडा स्पोर्ट की उम्मीदों को यह तीसरा झटका लगा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कल्पेश अभी भी वो संघर्ष कर रहे हैं, बहुत सारे वाइड बॉल इस ओवर में। ऑन साइड पर खेलना चाहते थे, जोरदार अपील, लेकिन यहाँ और एक विकेट, क्या बात है, वाइड बॉल डाल रहे लेकिन विकेट भी ले रहे हैं। इस बार वो बाहरी किनारा था। बल्लेबाज बैक टू द पेबरंजर आदित्य अपने स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश की, वो सेलिब्रेशन देखे, विकेट कीपर और बॉलर का सेलिब्रेशन, कमाल की गेंदबाजी कल्पेश द्वारा। याला म्हणतात वाईट टाकून वाईट काळातून आपल्या संघाला वाचवणं. आणि त्याच पद्धतीने म्हणून क्रिकेट इज अ मोमेंटम गेम. आणि जिथे धावचीतच्या स्वरूपाने नैनेश बाद झाला, त्याच्या मागोमाग आणखी एक खेळाडू धावचीत बाद झाला आणि बॅटची आतली कडा, तिथे विकेट किपरचा सहारा मिळाला. आणि महत्वाचं काय तर तो डॉट बॉल आणि तो विकेट. वाइट बॉल भी आए बहुत सारे और रनआउट, 2 रनआउट, 1 विकेट कल्पेश के नाम पर रहेगा। लेकिन विट्ठल वाली जो टीम है ना, विकेट के लिए बिल्कुल वो बार बार कोशिश कर रही थी, अब जाकर उनको विकेट मिल रहे हैं और मोमेंटम था खास करके चामुंडे के पास, वो चला गया विट्ठलवाड़ी की तरफ। स्कोर फिलहाल 74 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं ईशान, जीत और ईशान नए बैटर हैं बीच मैदान पर। ईशान आहे, त्याला आपल्या शान प्रमाणे काम करावं लागेल, कारण की उर्वरित या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळणं अपेक्षित होतं, परंतु पुन्हा एकदा तेच. आणि खूप महत्वाचं हे स्पेल राहिलं. अगदी जिथे धावसंख्या 68च्या घरामध्ये होते, असं वाटलं प्रशांत सर की ही धावसंख्या 80 क्रॉस करेल, परंतु जिथे रनआउटच्या स्वरूपाने नैनेश बाद झाला, तिथून मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालं. 74 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्यात पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. आणि 75 धावेंचा पाठलाग तो अगदी आशु 11 चामुंडा स्पोर्ट्स या संघाला अगदी करावं लागणार आहे. काय म्हणाल या स्पेलचा, कशा पद्धतीने आपण कौतुक कराल कल्पेशाचं? जैसा हम सोचते हैं ना वैसा क्रिकेट में नहीं होता है। हमारी सोच जहाँ खत्म होती है वहाँ से क्रिकेट का खेल शुरू हो जाता है। जब पहले 4 ओवर का खेल देखे तो बल्लेबाजों की गाड़ी अशु 11 चामुंडा स्पोर्ट की जो गाड़ी ना रंपम जा रही थी, लेकिन आखिरी ओवर में 2 रनआउट और कल्पेश को 2 विकेट मिले। तो आखिरी ओवर में स्लॉक ओवर था, जहां दे दनादन बल्लेबाजी होनी चाहिए थी, वहां आपने देखा कि बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है कल्पेश की। अमरदीप जलसार, जयनुमान वाडिव दोन्ही संघांनी फॉर्मॅलिटीज पूर्ण करा। टॉस केला जाणार आहे। जयनुमान वाडिव संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। अमरदीप जलसार संघाचे कॅप्टन श्री गणेश नगाबे आणि श्रीकृष्ण चापेवाडी आपण रिपोर्टिंग करा। जयनुमान वाडिव, अमरदीप जलसार, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो। 74 धावेंचा अगदी आपण पाहत आहे त्या ठिकाणी पोहोचलाय. 75 धावेंचा पाठलाग तो अगदी करायचा आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार अमरदीप जलसार आणि जय हनुमान वाडिव. अमरदीप जलसार, जयनुमान वाडिव संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। स्पर्धेचे उद्घाते, स्पर्धेचे शिल्पकार शुभमजी पाध्ये साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। ओव्हर टू आदेश पाटील।
थँक्यू सो मच प्रशांत जाधवडे सर. या शुभमजी पाध्ये ज्यांना मी नक्कीच स्पेशल पर्सन म्हणतो एस पी बॉईज ट्रॉफीच्या माध्यमातून आणि ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. छाप असा कॉल आहे आणि इट्स अ काट. सो टॉस जिंकलाय अमरदीप जलसार या संघाने. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. कशा पद्धतीने आपण या परिसरामध्ये आलेला आहात आणि एक चांगल्या पद्धतीचं ऑर्गनायझर आणि चांगल्या पद्धतीचं मैदान आहे, सुंदर अशी स्पर्धा आहे, कसं तुमच्या शब्दामध्ये कौतुक व्यक्त कराल? ही स्पर्धा तर खूपच छान असते दरवर्षाप्रमाणे. यंदाही खूप छान आहे आणि बसायला स्टँड सुद्धा यंदा केलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ही क्वालिटी आहे. किती वेट करता आपण रबर क्रिकेटचा यंदाच्या पर्वामध्ये? पूर्ण 1 वर्ष वेट केला ह्या टुर्नामेंटचं. पूर्ण 1 वर्ष वेट केलं आणि चांगल्या पद्धतीने खेळा. या दिन शुभेच्छा. समोरचा संघ सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सो कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल या 5 षटकांमध्ये? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे आज कुठले खेळाडू तुमच्या संघाकडनं पाहायला मिळतील आणि ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे? एक प्रवीण असेल, पराग, गणेश आणि प्रफुल्ल, परेश, दिवेश यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल. आणि त्यांनी परफॉर्मन्स चांगला करावा याकरिता मेहनत खूप महत्त्वाची आहे. त्याकरिता दिन शुभेच्छा. वाढीव संघाकडे वळतोय. जर आपण टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता तुम्हाला फलंदाजी करायची. या 5 षटकांमध्ये तुम्हाला कितपर्यंत म्हणजे जाण्याचा प्रयत्न असेल? 70+. आता एकंदरीत तुम्ही सुद्धा या परिसरामध्ये खेळले असाल, परंतु पावसाळी रबर क्रिकेट आणि एस पी बॉईज ट्रॉफी म्हणजे सोने पेस्तो हा काय, तुम्ही कसं कौतुक व्यक्त कराल या स्पर्धेचं? काय नाही, दरवर्षीप्रमाणे यंदा पण चांगलेच झाले नियोजन. सेम क्वेश्चन तुला सुद्धा असेल की त्यांनी म्हटलं आमच्या संघामध्ये एवढे चांगले खेळाडू आहेत. तुला कुठल्या खेळाडूवर भरोसा आहे की त्यांनी परफॉर्मन्स आज द्यायला पाहिजे जेणेकरून संघाला बेनिफिट मिळेल? मनीष आहे, विनायक आणि संदीप. स्पर्धा म्हणायची झाली तर पाठीराखे खूप महत्त्वाचे असतात आणि तुमचे पाठीराखे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करायला येतात. त्या पाठीराख्यांबद्दल काय म्हणशील? काय नाही, त्यांच्याच मुले आज आम्ही इथे आहेत. आणि त्यांचं कृतज्ञ असेल आणि थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. अमरदीप जलसार वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ही न्यूज आहे टॉस बॉक्समधनं. प्रो लिंक म्हणायचं झालं तरी क्वालिटी आहे आणि नेहमीच आम्ही म्हणत असतो की ज्यांचं क्वालिटी वर्क आहे ना त्यांची विचारसरणी ही सर्वात आधी करावी लागते, कारण की काहीतरी वेगळं पण हे स्वतःमध्ये आणि आपल्यामध्ये आणि आपल्या कामामध्ये असणं हे सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. चर्चा आज पुऱ्या दिवसामध्ये रंगणार आहे. कुठेही जाऊ नका. प्रो लिंक माध्यमातून आपण नेहमीच जॉईन राहा, ॲक्टिव्ह राहा आणि दिग्गज समालोचकांचं मात्र त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा कौतुक करा. या आपण वळूयात थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्या समवेत एक लेजंड कॉमेंटेटर प्रशांत जाधवडे सर पुन्हा एकदा जॉईन असतील. ओव्हर टू यू, बॅक टू द कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. प्रो लिंक लाईव्ह नेटवर्क. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है विट्ठलवाड़ी बनाम आशु 11 चामुंडा स्पोर्ट. ये बहुत ही बड़ा मुकाबला पिच मैदान पर. लक्ष्य 75 रनों का और 75 रनों का टारगेट रखा गया. तो बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं विपुल और कल्पेश. बहुत बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद उछाल जरूर था. बैकफुट पर जाके गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, तो कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा. 2 रनों के साथ बल्लेबाज का खाता खुला. नैनेश जो एक ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने आज बहुत बढ़िया बल्लेबाजी के 40 रन बनाए फिलहाल गेंदबाजी करने के लिए. कल्पेश के ऊपर प्रमोद आज पूरी तरह से सबकी निगाहें रहेगी, जो कि अहम खिलाड़ी है विठ्ठलवाडी टीम के. येस, ॲब्सोल्युटली राईट. 75 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत यातही मात्र शंका नाही आहे. ग्रेट डिलिव्हरी, सुपर, अनबिलिव्हेबल. काय बॉल होता. टप्पा पडल्यानंतर फार कमी प्रमाणात रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये जेव्हा खेळपट्टी कोरडी असते अशा वेळेला मात्र चेंडू आपण पाहताय तर बाउन्स सुद्धा मिळतात. परंतु इथून जर आपण पाहिलं तर सबमरिंग डिलिव्हरी. टेनिस बॉल क्रिकेट जसं आपण पाहतो तसं रबर बॉल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात आणि त्यामधला हा बॉल पाहायला मिळाला. वेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती एकंदरीत 3 या धावसंख्येवर. स्टार्ट संत गतीने सुरुवात जरूर झाले. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं प्रतिस्पर्धी संघ सुद्धा 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. सिंगल डबलला महत्त्व दिलं होतं. पहिल्या षटकात राहुलच्या गोलंदाजीवर षटकार सुद्धा आला. यावेळेला त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. एसपी बॉयज ट्रॉफी षटकार कल्पेच्या बॅटमधून. मस्त स्ट्रोक लगाना ये जान से फुल टॉस गेंद थी, तो खुशियाँ बिल्कुल आई थी, उसका भरपूर फायदा उठाया. जबरदस्त स्ट्रोक कल्पेश का. इस पारी का पहला छक्का. दोबारा उसी अंदाज से गेंद को फाइन लेग बॉडी लाइन के बाहर भेज दिया है.
ये तो आगाज है, अंजाम भी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है। ये तो सिर्फ झाकी है, असली पिच रन बाकी है। नैनीच्या पहिल्या षटकामध्ये पहिले 3 बॉल अप्रतिम हाताळले होते. त्यानंतर वेट अँड वॉच केलं. कल्पेश पाटीलचा खूप चांगला बॅटिंग स्टान्स, फुटवर्क, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक वेल अँड गुड. कल्पेश पाटील हुक करतोय, सरळ चेंडूला फेकून दिलंय. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6, षटकार 6. ब्रिलियंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी करे, टप्पा खाते बिल्कुल उछाल था, गेंद अंदर की तरफ आ रही थी, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, पोजीशन में आए, हुक किया और 6 रन को बुक किया. चाबुक बल्लेबाजी मैदान के अंदर कल्पेश द्वारा. 2 सिक्सर, 1 चौका. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता है. रन संख्या 19 ऑन द बोर्ड. नैनेश का ओवर महंगा साबित हो रहा है. पहले 3 गेंदों में बढ़िया गेंदबाजी, आखिर के 3 गेंदों में हमला हुआ. पहले ओवर में आशु 11 चामुंडा स्पोर्ट ने बनाए थे 13 रन और विट्ठलवाड़ी ने जवाबी हमला किया है, जिसमें कल्पेश का रोल बहुत इंपॉर्टेंट है और शानदार बल्लेबाजी करते हुए 2 सिक्सर, 1 चौका, कुल मिलाकर टोटल बन गया 19 रन बगैर किसी नुकसान के विट्ठलवाड़ी. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य या षटकाराने कृपाळचं आगमन झालंय. लिटिल चॅम्प, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मनाचे राजे ग्रुप वेडी टीमचा एक सदस्य, परिवारातील सदस्य. आणि काल शुभमजी पाध्ये यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल पाहायला मिळाली, कारण तो संघ त्यांचा आधारस्तंभ आहेत. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. थोडासा थांबून आला होता बॉल. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक असं वाटलं बॅटरला की हा चेंडू उसळी घेईल, परंतु थोडासा खाली राहिला. टॉस बॉल झाला नाही आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चौथे दिन का खेल है और थोड़ा सा अनइवन बाउंस इस प्रतियोगिता में. ईशान गेंदबाजी कर रहे हैं. इस बार बैकफुट पर इंतजार किया, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर. बॉडी पर खिलाड़ी है, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. क्लासी शॉट पाहायला मिळतोय. खिचून मारला होता, फोर्स केलं होतं, सरळ बॅटचा वापर केला, टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू निघून जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट टायमिंग. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत मिस्टर कल्पेश एका साईडला, विपुल एका साईडला आपण पाहू शकाल. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, परंतु प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. विपुल तर कदाचित कनेक्ट बॉल झाला असता तर स्क्वेअर ऑफ द विकेटचा हा फटका एक अप्रतिम पाहायला मिळाला असता. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 धावा. सरळ बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. क्लास. लुक एट दिस शॉट, ब्यूटीफुल बैटिंग, कमाल की बल्लेबाजी, गजब की बल्लेबाजी बीच मैदान पर. स्टैकेबल बॉडी लाइन के बाहर इस गेंद को भेज दिया था विपुल ने और खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. कल्पेश ने पहले 3 गेंदों में, जो पहले ओवर की कहानी जिसमें 3 गेंदों में शानदार बल्लेबाजी की थी, अब जाकर बारी आ गई है विपुल की. इस बार भी करेक्ट शॉट. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. इट्स अ सिक्सर. क्लास यावेळेला आपण पाहतायत. काय बॅटिंग केले. 3 इन अ रो. आज बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. षटकारांचा वर्षाव. संघाची धावसंख्या विठ्ठलवाडी टीमची 37 रन. (37 रन्स). 75 धावांचा पाठलाग करताना कणखर दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. विपुल इज ऑन अ फायर. काय बॅटिंग केले आतापर्यंत. क्लास. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 75 धावांचं लक्ष. आमच्या लाडक्या श्रोते जे जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी हा पहिला सामना आहे. थोड्या वेळापूर्वी इंटरनेट जरूर सुविधा खंडित झाली होती, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 37 धावा फलकावर, 75 धावांचा पाठलाग करताना ग्रेट. चांगला बॉल, लाईन अँड लेंथ. आता मात्र परफेक्ट कमबॅक केलं या बॉलवर.
काय विपुलने धमाकेदार बॅटिंग करत असताना 2 षटकांचा एकंदरीत आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. विपुल एका साईडला चांगली बॅटिंग करत असताना 8-9 बॉलमध्ये 21 आणि 3 बॉलमध्ये 16 कल्पेश पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. विठ्ठलवाडी ही टीम एका साईडला आशू 11 अर्थातच पुरस्कृत करणारे जे एक चांगले व्यक्तिमत्व आशिष भोईर त्यांनी मात्र आज संघाला पुरस्कृत केलंय. आशू 11 चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमला. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 38 रनची नितांत आवश्यकता असेल. 18 बॉल 38 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सरळ बॅटचा वापर करत असताना कल्पेश पाटील जाणतोय की विपुलकडे सुद्धा ती क्षमता आहे. प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ती जिद्द चिकाटी आपल्या गावाच्या नावासाठी गावाचं नाव लौकिक व्हावं त्यासाठी नेहमीच हे क्रिकेटपटू आपल्याला सातत्याने तत्पर असतात. ऊन वारा वादळ पाऊस काही असो आम्ही क्रिकेटसाठी सदैव उपलब्ध आहोत. हुक करण्याचा प्रयत्न होता. अकुट टप्प्याचा चेंडू डेफिनेटली होता परंतु परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. वाईटचा इशारा येतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर विठ्ठलवाडी 75 धावांचा पाठलाग करताना 39. नैनेश विकेट के लिए आए, विकेट लेना चाह रहे क्योंकि विपुल और कल्पेश बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं. दगावे विलिजेंट से गेंदबाजी इस बार फाइन क्षेत्र पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. पहले ताकत अपना जाकत बल्लेबाज ने की हरकत उनको मिली बरकत. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. बहुत ही लाजवाब पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. बेधडक धडाकेबाज बॅटिंग यावेळेला ऑन द टोस खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर नाही आहेत. दुरून मात्र फिल्डर येतील. तत्पूर्वी 2 धावा विपुलच्या बॅटमधून सहजगत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही बॅटरमध्ये जो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय चांगल्या पद्धतीने. समोरचा गोलंदाज कोण आहे समोरचा संघ कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझा नॅचरल खेळ या ठिकाणी आज दाखवणार आणि हेच दर्शवत असताना मात्र विपुल आणि कल्पेश ग्रेट बॅटिंग. बिल्कुल बहुत ही शानदार बल्लेबाजी दोनों बैटर ने की है और आत्मविश्वास की तो बात हो रही है. आत्मविश्वास तो दोनों के पास है और दूसरी बात एक दूसरे के ऊपर विश्वास है. जब आप पार्टनरशिप बनाना चाह रहे हैं तो एक दूसरे के ऊपर विश्वास जताना बहुत जरूरी है. नैनेश गेंदबाजी करे स्कोर 45 बगैर किसी नुकसान के. क्लीन बॉल विकेट की तरह. मैंने पहले कहा कि नैनेश ये साझेदारी तोड़ने के लिए आए तो बहुत ही महत्वपूर्ण सफलता. बल्लेबाज विपुल बैक टू द पेवेलियन. पहला ब्रेक थ्रू इस मुकाबले में नैनेश ने दिया है. है क्या ये कैच हो जाएगा. इस बार बहुत ही शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर लाजवाब फील्डिंग का नजारा. दूसरे विकेट का पतन और इस मुकाबले नैनेश ने लाजवाब गेंदबाजी करते हुए दूसरा शिकार किया. बिल्कुल पलटवार किया गया. कहानी में ट्विस्ट क्योंकि 2 शिकार इस मुकाबले में नैनेश ने किए हैं. यस डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत नैनेशने कमबॅक करणं जाणतो. टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा अप्रतिम हाताळत असताना हा खेळाडू आणि त्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स आपला क्लास
दर्शवत असताना पाहायला मिळतोय. विपुल नंतर लगेच फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला मिस्टर दुर्वेश. आणि आता येतोय रोहित. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकतायत. काय गोलंदाजी केले. गोलंदाज नैने शिजोना हॅट्रिक. आतापर्यंत हॅट्रिक कोणी साध्य केलेली नाहीयेत. बरीच अर्धशतकं लागलेत या स्पर्धेमध्ये. हर्षल कदम यांनी मात्र जी पहिली हॅट्रिक आणि ओंकार कदम यांच्याकडून मात्र आपण पाहू शकलात 500 रुपयांचं कॅश प्राइज आलं होतं. वाईट दरम्यान आपण पाहू शकाल. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनही आपण पाहू शकतायत प्रशांतजी की सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही टीमकडे 50-50% चान्सेस आहेत. ऑन सेट पर पूर करना चाहते थे लेकिन उछाल जाता था. गति बहुत बढ़िया थी. ज़्यादा बैकफुट पर जाने का मौका नहीं मिला या एक बार फिर बैकली का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन नैनेश द्वारा. पहले ओवर में महंगे साबित हुए लेकिन दूसरे ओवर में कारगर साबित हुए. क्या ज़बरदस्त गेंदबाजी की है इस ओवर में. कुल मिलाकर अगर देखें तो इन्होंने रन खर्च किए हैं 10 और इम्पोर्टेंट 2 विकेट 2 वाइड बॉल. बहुत सारी चीज़ें हुए. इवेंटफुल ओवर है ये. स्कोर कुल मिलाकर रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया है 47. 12 गेंदों में 28 चाहिए. जैसे कि आपने कहा यह मुकाबला बिल्कुल बैलेंस है. दोनों जीत सकते हैं लेकिन सच्चाई ये है एक सिक्के के 2 पहलू हैं. एक टीम जीतने वाली है, एक टीम हारने वाली है. यस डेफिनेटली. ज्या पद्धतीने नैनेशने पहिलं षटक जे हाताळलं गेलं होतं ते महाग ठरलं गेलं होतं. म्हणजे तिथे गोलंदाजाने कदाचित ताणतणाव घेतला असेल. परंतु आता मात्र तो दबाव न घेताना मी तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. म्हणतात ना की जर ताणतणाव जर आपण विकत घेतला तर आपल्याला रक्तदाब फुकट मिळतो. हेच म्हणावं लागेल. जी हाँ, प्रॉब्लम कभी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. और दबाव में हमेशा बिल्कुल वो स्वभाव बदलता है. तो अंडर प्रेशर नैनेश ने बहुत शानदार गेंदबाजी की. कमबैक किया गया है. अब ये कमबैक है या वेलकम बैक ये तो आने वाला वक्त ही बताएगा. रोहित या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल, आपल्या संघाला मात्र संकटातून बाहेर काढेल का. बऱ्याच वेळेला रोहित म्हात्रेला मी पाहिलंय चांगली बॅटिंग करत असताना. परंतु आज तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. एका साईडला हँडसम क्रिकेटर मिस्टर स्वप्नीलला आपण पाहू शकाल. या खेळाडूकडे ते कला कौशल्य आहे. यावेळेला पहिलाच बॉल आधून टाकण्याचा प्रयत्न केला. शरीराचा वेध घेत डायरेक्ट हिट जरूर झाला. परंतु इथून आपण पाहू शकतायत पंचांकडे अपील केले आणि नितेश कदम यांचे जरूर आपण पाहू शकतायत हात फैलावले गेलेत आणि सांगितले की थर्ड अंपायर रेफर. OUT आउट. काय जोखीम पत्कारली गेली होती. विकेट किपरने डायरेक्ट ट्वीट केला. स्टम्प्स दिसले आणि इथून मात्र कल्पेश सारखा एक सेट फलंदाज बाद होताना या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एका क्षणार्धात असं वाटलं तिसऱ्या षटकांपर्यंत की आता चौथ्या षटकांपर्यंत सामना समाप्त होईल. परंतु एक क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद. पहा काय थ्रो होता नैनेशचा. अत्यंत सुंदर ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा थ्रो केला गेलाय. टायमिंग करता आलं नाहीये. एक स्टंप या ठिकाणी बघायला मिळतोय. अचूक नेम बॅट्समनचा झाला गेम. काय नेम होता इथे नैनेशचा. त्याचबरोबर कारभारी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. लिजेंड खेळाडू आहेत 40+ आणि आयोजक देखील आहेत. सर आपलं स्वागत आहे. आदरणीय गणेशजी कारभारी साहेब 40+ क्रिकेट अजून सुद्धा ते हातात आहेत. आणि गणेश कारभारी साहेब 6 जुलैला जरूर गोराईच्या मैदानात पुन्हा एकदा येतील. मुकेशभाई भंडारी यांची स्पर्धा. एकविरेला मात्र ते मार्गस्थ होणार आहेत. दिवसेंदिवस मात्र आता गणेश कारभारी साहेब हँडसम दिसत चाललेत. 40+ क्रिकेट उतरत्या वेळेमध्ये आणि 50 नंतर तारुण्यात व्यक्तिमत्व येतं आणि तेच गणेश कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत.
अप्रतिम चांगला बॉल रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने मी स्वप्नीलचा उल्लेख केला, एक हँडसम क्रिकेटर, कला कौशल्य या खेळाडूकडे खूप चांगली आहे. विकेट घेण्याची ताकद ठेवणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 47ला 3. आता विजयासाठी 28 ची आवश्यकता आहे. चैतन्य, आपका स्वागत है. स्वप्निल गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 47 पर 3. अभी भी 28 से चाहिए. बहुत अच्छा ओवर कट रहा है. सुंदर गेंदबाजी स्वप्निल द्वारा इस ओवर में. स्ट्राइकर पर बैटर, बल्लेबाजी करने के लिए वैभव. टप्पा खाते उछाल मिला. इस बार सर के ऊपर से गेंद चली गई. वाइड बॉल का इशारा. रन चाहिए. ये मुकाबला जीतने के लिए विट्ठल बॉडी टीम के लिए रनों की जरूरत है. 3 विकेट गिरने के बाद चामुंडा स्पोर्ट ने बहुत बढ़िया तरीके से वापसी का बिगुल बजाते हुए दबाव बनाया है. दबाव बल्लेबाजों के ऊपर है, मोमेंटम गेंदबाजों के पास. यस राईट. 10 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता. 1 बाउन्स वॉन केला गेलाय गोलंदाज स्वप्नीलला. जसं आपण सिनेमा चित्रपट ग्राहात जातो ना, त्यावेळेला आपल्याला हवं असतं एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. क्रिकेटमध्ये गोलंदाजाला विकेट्स डॉट्स आणि फलंदाजाला रन्स अँड रन्स. नो बॉल पहिल्यांदा वॉन केला गेला होता. हा अवाक्याच्या बाहेर जो अनपेक्षित बाउन्स होता, अपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला नाही आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. पहा, या एक्स्ट्रा धावा सुद्धा महाग ठरू शकतील. निश्चितच शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लेदर बॉलमध्ये खांद्याचा जास्त वापर केला जातो, टेनिस बॉलमध्ये त्यापेक्षा तुलनेत थोडासा कमी आहे. आणि सर्वात कमी तुम्हाला खांद्याचा वापर करायचा आहे रबर बॉलमध्ये. कारण रबर बॉल नॅचरली आपण बघतो त्याला बाउन्स जास्त आहे. त्यामुळे जास्त जर वापर झाला, बघा काय होते, खांद्याचा जास्त वापर झाला तर निश्चितच तो चेंडू बाउन्स होतो. आता समोर शिकार आहे. इथेही चांगला नेम होता स्वप्नीलचा. फलंदाज बाद. 4था धक्का बसतोय. टायमिंगचं दुसरं नाव म्हणजेच कॅन्डी. अर्थातच कुंदन घरत गेली कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये 5वं वर्ष त्यांचं सातत्याने. शुभमजी पाध्ये यांनी त्यांना आमंत्रित केलं आणि तिथून कुंदन घरत यांनी मागे वळून पाहिलं नाही. 10 ते 11 दिवस आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप चषकाला त्यांचा डीजे पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतायत विठ्ठलवाडीचं मैदान, तो डीजे मात्र घुमताना पाहायला मिळतो. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा डीजे घुमताना पाहायला मिळतो. सफाळी प्रीमियर लीग असेल. ऑन साईडला फटका छान आहे. शॉर्ट पूल केला जातोय. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत स्क्वेअर फेकी झाले. बॅकअप चांगला मिळतोय. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51. 51 धावा. आता सिच्युएशन काय आहे, इक्वेशन आपण पाहिलं तर आता बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 300च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं लागेल. प्रति चेंडू मागे 3 रनची सरासरी आहे. सूर्यकांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक उत्कृष्ट पंच देखील आहेत. सूर्यकांतला आपण पाहू शकतायत. तो एका साईडला आज रोल वेगळा आहे, भूमिका वेगळी अदा करायची आहे. रिस्पॉन्सिबिलिटीने खेळावं लागणार आहे. स्वप्निल गेंदबाजी कर रहे हैं. इस बार ऑन साइड पर पुल किया. स्क्वायर लेग पर खिलाड़ी, लेकिन वो खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. दर्शनीय स्ट्रोक 6 रन. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. हा षटकार आला आणि कुंदन घरतच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल बनली. आता विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल 18 रन. रोहित मात्रे, मी म्हटलं होतं छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं
अप्रतिम खोलवर चेंडू होता, फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केले गेले. सरळ बॅटचा वापर फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु थोडेसे फंबल झाले आणि 2 रन्स. हा दबाव आहे. इथून मात्र पुन्हा एकदा पहा दबाव. 3 रन्स मिळाल्या. आता रोहितकडे पुन्हा एकदा स्ट्राईक येते. आता विजयासाठी 6 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. SP बॉईज ट्रॉफीमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळतं. वेळेवर सामने सुरू होणार, वेळेवर संघ देखील या ठिकाणी हजर राहतात. जर कुठे काही तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला पनिशमेंट पॅनल्टीच्या द्वारे दिली जाते आणि प्रत्येक गोष्ट आवर्जून हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शिस्तबद्धचं दुसरं नाव सुद्धा देखील SP बॉईज ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ सभ्य माणसांचा खेळ आहे, सभ्य खेळाडूंचा खेळ आहे. त्यामुळे या ठिकाणी डिसिप्लिन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आयोजक म्हणून डिसिप्लिन नाही ठेवलं ना, खेळाडू निश्चितच तुम्हाला माहिती आहे त्यांचं वर्तन कसं असतं. त्यामुळे एक चांगली गोष्ट आपल्या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. कड़ी मेहनत का कोई दूसरा विकल्प नहीं. आपको मेहनत करनी पड़ेगी ये मुकाबला जीतने के लिए. बैटिंग में मेहनत करनी पड़ेगी, बॉलिंग में मेहनत करनी पड़ेगी, फील्डिंग में मेहनत करनी पड़ेगी. अब जाकर एक लक्षात घ्या, पंचांची परवानगी घेतल्याशिवाय मैदानामध्ये कोणी जाऊ नका. या ठिकाणी आपल्याला शेवटची वॉर्निंग दिली जाते आहे. पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही आहे. फिलहाल तीसरे एम्पायर को पूछा गया था. साजिद लाला वही एक बार फिर बताते हुए 60 रन 4 विकेट के नुकसान पर है प्रमोद. मैदान के अंदर चौथे दिन का जो खेल है विट्ठलवाड़ी और सामने आशु 11 चामुंडा स्पोर्ट है. यहाँ एक अच्छा मैच, बहुत ही जबरदस्त मुकाबला. एक तरफ रोहित 12 पर खेल रहे 5 गेंदों में सेट है. नए गेंदबाज आएंगे गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज जिनके ऊपर दारोमदार रहेगा नगाबे वाले चेंज से. जीत और हार और जीत के बीच ये बहुत ही जबरदस्त घमासान बीच मैदान पर इंटरेस्टिंग रोचक दिलचस्प मुकाबला. रोमहर्षक सामना. आदरणीय निलेशजी पाध्ये साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. नुकतंच चैतन्य पाध्ये यांना सुद्धा आपण पाहू शकलात. काल साई पाध्ये थोडेसे नाराज असतील, त्यांच्याकडून मिसफिल्ड फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. थोडंसे कुठेतरी सुधारणा करावी लागेल. कदाचित थोडंफार गोड शब्द शुभमजी पाध्ये यांनी त्यांच्या कानावर टाकले असतील, यात मात्र शंका नाहीये. रात्रीच्या वेळेत 6 बॉल आणि 15 रन. व्हॉट अ मॅच. जे प्रेक्षकांना हवंय तसा सामना मात्र या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. जितचा पहिलाच बॉल फुलर लेंथ, परंतु ऑफ्टूमच्या खूपच बाहेर होता आणि सादिक राजापूरकर सरांनी त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा देत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 61, लॉस ऑफ 4 विकेट, 6 बॉल 14ची आवश्यकता. चौथे दिन का खेल है, पहला मुकाबला बीच मैदान पर सुबह का सत्र. और क्या नज़ारा है, क्या एक बार फिर ये मुकाबला है. 6 गेंदों का खेल, 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ओबामे गेंद को खेल दिया, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका है. मैं आजाद परिंदा हूं, आसमान की मैं उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. रोहित के बल्ले से शानदार सिक्सर. त्याच पद्धतीने रोहित मात्रेच्या बॅटमधून आला. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त करारा प्रहार केलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र आभाळाला सॅल्यूट, मानवंदना करणारा रोहित मात्रेच्या बॅटमधून हा खणखणीत झन्नाटेदार षटकार. 6. अब जान डालिए, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर मिड विकेट पर पुल किया. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी मिलाए पलटवार उसे हुकुम कह के कहते हैं. गेम चेंजर रोहित.